भाषेचे वर्गीकरण दोन प्रकारामध्ये केल्या जातो. भाषेचे वर्गीकरणाचे दोन प्रकार पडतात. मग कुठली कुठली तर लक्षात घ्यायचा, पहिला आहे बोली भाषा आणि दुसरा आहे प्रमाण भाषा. मग बोली भाषा म्हणजे नेमकं काय बघा, लक्षात घ्यायचं आहे, जी फक्त बोलण्यापुरती सर्वसामान्य प्रदेशामध्ये वापरणारी विशिष्ट प्रदेशातील लोकांना येणारी भाषा म्हणजेच काय बोली भाषा, किंवा आपल्याला असं म्हणता येईल ती फक्त बोलण्यापुरती मर्यादित आहे, तिला लिहिता येणार नाही, म्हणजे ज्या भाषेला लिपी नाही तिला काय म्हटलेलं आहे बोली भाषा असं म्हटलेलं आहे. अशा बऱ्याच भाषा आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त बोलल्या जातात परंतु लिहिल्या जात नाही. हे विशिष्ट एखाद्या विशिष्ट जमातीपुरती मर्यादित असतात, एका विशिष्ट प्रदेशापुरती मर्यादित असतात. ही छोट्या प्रदेशामध्ये बोलली जाणारी भाषा असू शकतो, एकदम मोठ्या प्रदेशामध्ये बोलली जात नाही. फॉर एक्झाम्पल आपण एखादा विचार केला गोंडी ही भाषेचा विचार केला तर गोंडी ही बोली भाषा आहे. गोंडी ही कोणती आहे लक्षात घ्यायचं आहे, बोली भाषा आहे. आणि गोंडी भाषा बघा, बऱ्याच लोकांना मराठी येते पण प्रत्येक मराठी लोकांना गोंडी येईल का नाही. पण बघा, ज्याला ज्याला गोंडी येते त्याला मराठी येत आहे. म्हणजे ही गोंडी घरगुती वापरापुरती किंवा एका छोट्या प्रदेशापुरती एखाद्या टोळीपुरती बोलली जाणारी भाषा आहे. आणि अशा प्रकारे बोलले जाणाऱ्या भाषांना लक्षात घ्यायचं आहे बोली भाषा असं म्हणतात. बोली भाषेचा विचार केला असता बोली भाषेला फक्त बोलता येतो, लिहिता येत नाही, याला लिपी नसतो. मग ज्या भाषेला लिपी नाही तिला आपल्याला काय म्हणता येईल बोली भाषा असं म्हणता येईल. अशा प्रकारे लक्षात घ्यायचं आहे. मग बघा गोंडी आहे, पुन्हा काय भिल्ली नाव ऐकले, भिल्ली हे भिल्ली जमात आहे, गोंडी हे पण जमात आहे. खरं म्हणलं तर एक आदिवासी जमातीचा प्रकार आहे गोंड, आणि या गोंड जमातीची भाषा कोणती आहे गोंडी. भिल्ल हे सुद्धा आदिवासी जमाती आहे. आपल्याकडे अमरावती किंवा इकडे भामरागड एरियामध्ये सुद्धा भिल्ल लोक आढळतात, त्यांची बोलली जाणारी भाषा आहे ही कोणती भिल्ली आहे. त्यानंतर आपण जर असं वेगवेगळ्या जमाती आहेत आणि या वेगवेगळ्या जमातीची वेगवेगळी, जसं आपण आपल्याकडे बंजारी समाजाचे लोक असतात त्यांची पण एक भाषा असते, ती फक्त बोलली जाते आणि ती बोलली जाणारी भाषा कोणती आहे बंजारी. कोणती आहे बंजारी भाषा आहे. पुन्हा आपल्याकडे खानदेशामध्ये बोलली जाणारी भाषा आहे अहिराणी. बहिणाबाई चौधरीचं लेखन जे काही आहे ते कोणत्या भाषेमध्ये आहे तर अहिराणी भाषेमध्ये आहे. ही सुद्धा काही आहे बोली भाषा आहे. पुन्हा नागपूर आपल्या विदर्भाचा जो काही पूर्व भाग आहे त्या नागपूरच्या पूर्व विदर्भामध्ये बोलली जाणारी भाषा वराडी. हे मराठी सारखंच आहे पण मराठी सारखं जरी असलं बोलताना वाटलं तरी पण त्यामध्ये शब्द थोडे वेगळे आहेत. त्या विशिष्ट प्रदेशामध्ये त्या प्रकारे बोलल्या जातात, ते लिहिता येत नाही किंवा त्यांना विशिष्ट प्रकारची लिपी नाही, अशा प्रकारची भाषा. मग पूर्व विदर्भामध्ये आपण नागपूर एरियामध्ये बघितलं त्याला कापूस पिकवणारा प्रदेश वराड, आणि या वराडी लोकांची बोलणारी भाषा म्हणजे कोणती वराडी. ही सुद्धा काय आहे बोली भाषा आहे. अशा बऱ्याच बोलीभाषा आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा काही माहित असेल तर तुम्ही सांगू शकता. आहे का कोणती एखादी लक्षात कोणती मारिया येऊ शकतो. मारिया जमात आहे, लक्षात घ्यायचं आहे. मारिया ही आदिवासी जमातीची भाषा आहे. पुन्हा आपल्याला कोणतं म्हणता येईल हलबी म्हणता येईल.